सुरत पारोळा बसमधून 3 लाखांचा बेकायदेशीर विमान गुटखा नवापूर पोलिसांनी केला जप्त। नवापूर पोलिसांची धडक कारवाई, ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला या संदर्भात अटक। सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्रात मानवी शरीराला अपायकारक असलेला विमान गुटखा बंदी असून याच संधीचा फायदा काही बेकायदेशीर इसम घेत आहेत। राष्ट्रीय महामार्गावर प्रतिबंधित गुटख्याची तस्करी जोरात सुरू असते। राजरोसपणे तस्करी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाकच उरला नाही। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी आदेश ठाणे प्रभारींना दिले असून त्याच अनुषंगाने नवापूर पोलीस अंमलदार रवींद्र भोई यांना माहिती मिळाली की बेकायदेशीर गुटखा तस्करी बसस्थानक भागातून होणार आहे। लागलीच नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस अंमलदार दिनेश वसुले, अतुल पानपाटील, रवींद्र नाईक यांनी 5 मार्च 2024 रोजी सकाळी 11 ते 11:30 वाजेदरम्यान नवापूर बसस्थानक परिसरात सुरत पारोळा बसमधून तब्बल 3,05,128 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यात 74 वर्षीय रमेश रूपचंद पाटील, राहणार लक्ष्मीबाई नगर, अंबळनेर रोड, पारोळा, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून आरोपींवर 167/2024 भारतीय दंड विधान कलम 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26(2) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मानवी शरीराला गुटखा अपायकारक आहे असे माहिती असतानाही तो महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित आहे, तरीही राष्ट्रीय महामार्गावर तसेच शासकीय बसमधून तस्करी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक नसल्यासारखेच आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील गुटखा माफियांना सळोकापळो करून सोडले आहे। तरीही शासकीय बसेसमधून वारेमाप तस्करी सुरूच आहे, परंतु नाकाबंदी आदेशाचे पालन करून नवापूर पोलिसांनी कारवाई करून तस्करी करणाऱ्यांची नांगे ठेचली आहे। तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पुढील तपास करीत आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार।